भाजपवर एकदा 1400 मतं निवडून यायचं, एकदा 6000 यायचं, एकदा 7000 यायचं. माझं मताधिक्य पहा आणि तुमचं मताधिक्य पहा. जामनेर तालुका माझ्यामुळे सुजलाम झाला असं म्हटलं. 20 वर्षापासून कुठलाच विकास केला नाही. मला वाटतं इतकं हास्यास्पद विधान. स्वतःच्या मतदारसंघामध्ये काही बोंब पडली नाही. बोदवडला जाऊन पाहता महिनाभर पिण्याचं पाणी मिळत नाही. मुक्ताईनगरची अवस्था काय आहे, लोक शिव्या घालतायत त्या ठिकाणी. मग तुम्ही एवढं तुमचा मतदारसंघ सोडून माझ्याकडे किती विकास करायला आले? तुमच्या मतदारसंघामध्ये काही दाखवलं असतं ना लोकांना, मग अशी नामुष्की तुमच्यावर पडायची आली नसती त्या ठिकाणी. बँक असेल, दूध संघ असेल, सगळ्या ठिकाणी मी त्यांना नामावर केलं. दूध संघामध्ये तर आमचे मंगेश चव्हाण 40 गावून इकडे आलेत. म्हणणं आमचं काही त्यांना त्या ठिकाणी पाडलं त्यांनी. त्यांच्या मतदारसंघात जाऊन 200 किलोमीटर लांब येऊन मग त्यांचा विकास का नाही केला त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा? त्यांना लोक का मतदान करत नाही हे त्यांना विचारलं पाहिजे. मला असं वाटतं निर्णय घेतला राष्ट्रवादी भाजपमध्ये नेट संभ्रम करणारे वक्तव्य असं केलं म्हटलंय की मी शरद पवार कधी सोडला नव्हता आणि भाजपमध्ये प्रवेश द्या असं मी कधी म्हटलं नव्हतं. फक्त भाजपने मला यास आमंत्रण दिलं होतं असं मला वाटतं. इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतोय राजकारणामध्ये. कारण स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ही इतकी झालेली. आता तुमच्या समोरच ते मला त्याला सांगतायत, बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली, मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही. मी तिथे फोटोही काढले, माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही. म्हणजे किती लाजिरवाणा हा विषय असेल मला वाटतं. आणि मला त्याची कीव यायला लागली आता. कारण आपण काय बोलतोय रोज, काय स्टेटमेंट देतोय. एकीकडे म्हणता मी भाजपचा प्रचार केला, एकीकडे आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत. मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री काय त्यांचं नाव सतीश अण्णा, त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आली की पोरीचं काम करायचं, सून आली की सुनेचं काम करायचं. इकडे बी आमदार, तिकडे बी आमदार, मी बी म्हणतात. म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे. त्यांची कमाल किती आहे, दुसरीकडे कोणी नको. सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे, सगळ्या पदार्थ पदही माझीच पाहिजे. ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे. मला वाटतं ते लोकांना कळायला लागलेलं आहे. त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. मी कामावर मोठा आहे. मी रात्रंदिवस काम करतो, लोकांच्या सुखदुःखाचा वाटेकरी. आमचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस तुम्ही बघता, जळगाव असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य सेवा त्या ठिकाणी देतोय. त्यांना म्हणा की 2 लोकांना घेऊन गेले का, बोंब पडली का म्हणा तुमची मुक्ताईनगरमधून पेशंटना न्यायची का त्यांना मदत करायची. त्यांनी सांगावं मला. एखादा माणूस ठेवलाय का मुंबईमध्ये, जळगावमध्ये कोणाला मदत करायला? फक्त पदं भोगायची, बडबड करायची. सर्वांनी तुमच्या पराभवाचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे. नाही, विरोधकांचं ते कामच आहे. ते काय आज करत नाहीयेत, 30 वर्षापासून करतायत. सोनियाजी पण येऊन गेले आहेत, पवार पण गेले, सगळेच येऊन गेले तिथे वेळोवेळी. त्याचे काही या मतदारसंघामध्ये फरक पडत नाही. या ठिकाणी मोठं संघटनात्मक काम भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी तालुक्यामध्ये आहे. इथे जर आपण विकास बघितला तालुक्याचा तर कोणाला किती गप्पा मारू द्या, तर लोक मतदारातून त्या ठिकाणी दाखवतील. सिंचनाच्या काय सोयी केलेल्या आहेत, रस्ते कसे केले आहेत, पूल कसे केलेले आहेत, गावागावामध्ये कशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, किती निधी या ठिकाणी आणलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की यांना तेवढ्यापुरतं महिनाभर त्यांना बिचाऱ्यांना पुन्हा 30 वर्षापासून जसे ते इलेक्शन आले की बस आता पाडायचंच, पण पडत नाही. प्रत्येक वेळेला माझी मतं 10,000, 8,000 मतांनी आम्ही माझं मताधिक्य वाढतं आहे. याही वेळेला मोठं मताधिक्य म्हणजे मी आता आकडा सांगणार नाही, पण 6ही वेळेला असेल त्यापेक्षाही खूप जास्त मताधिक्य मला म्हणजे जो भाजपचा कॅन्डिडेट असेल त्याला या ठिकाणी मिळेल. उमेदवार मी सांगितलं आमच्याकडे अशी घोषित करण्याची पद्धत नाही आहे उमेदवार मी राहील म्हणून. पण कोणी उमेदवार असला, संघटनात्मक काम इथे इतकं जोरात आहे की या ठिकाणी त्याला कोणी थांबवू शकणार नाही, कोणी थांबवू शकणार नाही. आमच्याकडे तिकीट मिळण्याची एक प्रोसिजर आहे, प्रोसेस आहे. इथून नाव जातं, दिल्लीला जातं, दिल्लीला आमची त्या ठिकाणी कमिटी आहे मोठी, ती त्या ठिकाणी निर्णय करते आणि मग आमचं तिकीट फायनल होतं. आणि म्हणून मी आज सांगू शकत नाही की मला तिकीट मिळणार आहे म्हणून. अशी पद्धत आमच्यामध्ये अजिबात नाही. खडसे साहेबांनी कार्यकर्ता जातो आहे याचं दुःख आहे तुम्हाला 35 वर्षापासून. वेदना होतात आणि वेदना अशासाठी होतात की ज्या कार्यकर्त्यांनी सगळ्यात जास्त पदं भोगलीत, 30 वर्षापासून ते माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत, माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत, 30 वर्षापासून माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत. पण त्यांना सगळ्यात मोठं पद म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष, लाल दिव्याची गाडी आधी मी मंत्री झालं नाही, माझ्या आधी त्यांना लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी बसवलं. त्या ठिकाणी पंचायत समिती सभापती त्या ठिकाणी ते होते. तिथे मार्केट कमिटी आहेत त्याचे चेअरमन त्या ठिकाणी ते होते. आमच्या वहिनी होत्या, त्यांच्या मिसेसही होत्या या ठिकाणी. आणि म्हणून मला वाटतं 30 वर्ष सतत त्या ठिकाणी उभे राहत आले, निवडून आलेले आहेत. त्यांना वेळोवेळी आम्ही सगळ्यात जास्त पदं त्यांना ज्या ठिकाणी दिलेली आहेत, तरी पण त्यांना असं वाटलं की आता मला आमदार व्हायचं आहे. आता त्यांनी पक्षाकडे सर्वांनी विनंती करायला पाहिजे तिकीट द्या म्हणून. तिकीट नक्की व्हायचे, आताच निघून गेले.